निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता। शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळांचं अजित पवारांवर टीकास्त्र। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत, अजितदादांचं उत्तर। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग। परभणीसह जालना नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका। तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेसह मनसेच्या शाखांना भेटीगाठी। उद्धव ठाकरेंच्या वरळी, भायखळा, शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार दौरा। आदित्य ठाकरेंचाही धारावी कुर्ल्यामधील शाखांना भेटी देत नागरिकांशी संवाद। तर रश्मी ठाकरेंकडून मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांच्या शाखेला भेट। ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। कोरोना काळात मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, पीपी किट घालून रुग्णालयात गेलो, आमचा अजेंडा विकासाचा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। एकनाथ शिंदे ठाण्यातील रेहमान डकेत। शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारात ड्रग्ज सापडलं, तुमच्या घरात कुणी ड्रग्ज घेतं का? सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा गंभीर आरोप। परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल, फडणवीसांची मतदारांना साथ। लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं विधान। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात हायकोर्टात 3 याचिका। हायकोर्टाचा फैसला येईपर्यंत बिनविरोधचा निकाल राखून ठेवा, मनसेची मागणी। निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणेंचा यू-टर्न। निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही, तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर पदाचा उपयोग काय असं वक्तव्य होतं राणेंकडून स्पष्ट। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, पाटीदारांकडून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी यशस्वी प्रयत्न। CR पाटलांचं विधानानं नव्या वादाला तोंड। तर महाराजांचा भोसले घराण्याची सर्वांना माहिती, अजित पवारांचं उत्तर। प्रणिती शिंदे भाजपासाठी काम करतात, निवडणुकीआधी भाजपात जाणार अशी फडणवीसांसोबत डील झाली। सुजात आंबेडकरांचा दावा। तर माझ्या रक्तात काँग्रेस पक्षानं जरी सांगितलं तरी मी सोडणार नाही, प्रणिती शिंदेंचं प्रत्युत्तर। 5000ची साडी 199 रुपयात मिळत असल्यानं संभाजीनगरमध्ये चेंगराचेंगरी। उसळलेल्या गर्दीत 3 महिला गुदमरून बेशुद्ध, परिस्थिती पूर्ववत करण्यात पोलिसांची दमछाक। भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय, मी खुश नसल्याचं पंतप्रधान मोदींना माहिती आहे। लवकरच भारतावर टॅरिफ लावू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्येचं सत्र सुरूच। हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या, 3 आठवड्यातील ही 5वी घटना।